श्री स्वामी समर्थ मंडळी, येत्या 25 जानेवारी 2026 वार आहे रविवार। या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। या दिवशी सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होतात। बघा, हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाला 5 मुख्य देवतांमध्ये पहिलं स्थान मिळालेलं आहे। कारण सूर्यदेव एकमेव अशी देवता आहेत की ज्यांना आपण धरतीवरून पाहू शकतो आणि त्यांची उपासना करू शकतो। तर मैत्रिणींनो, या दिवशी सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याचं दर्शन जरूर घ्यावं। ज्यांना उत्तम आरोग्य, तेज, समाजात मान, सन्मान, कीर्ती, पदप्रतिष्ठा आणि केलेल्या कार्यात यशाची प्राप्ती हवी असेल तर त्यांनी दररोज सूर्यदेवाला अर्घ्य द्यावी, जल अर्पण करावं। मैत्रिणींनो, मुलं लहान असतील त्यांना आत्ताच नियमित सवय लावा की अंघोळ केली लगेच सूर्यदेवाला जल अर्पण कर। मुलं मोठी झाली की ऐकत नाहीत, म्हणून त्यांना आत्ताच आवर्जून ही सेवा करायला शिकवा। तर रथसप्तमीला एक तांब्याचा तांब्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याने भरून घ्या। त्यामध्ये चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल, चिमूटभर पांढरे तीळ, छोटासा गुळाचा खडा त्या पाण्यामध्ये टाका आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा। ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। सूर्य उपासना का महत्त्वाची आहे तर चला जाणून घेऊयात। सूर्य म्हणजे आपलं कर्तृत्व मानलं जातं, आपलं करिअर, आपलं प्रोफेशनल लाईफ मानलं जातं। जर आपल्याला जीवनात करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल तर सूर्य उपासना ही आवर्जून करायची आहे। चांगलं कर्तृत्व गाजवून दाखवायचं असेल, चांगली ग्रोथ हवी असेल तर यासाठी सूर्य उपासना ही खूप महत्त्वाची आहे। सूर्यदेव जे सृष्टीचे पिता आहेत, संपूर्ण विश्वाचे सृष्टीचे पिता ज्यांना आपण म्हणतो ते सूर्यदेव आहेत। हनुमंतरायांचे गुरु हे सूर्यदेव आहेत। तसेच भगवान श्रीराम ज्यांना मानतात ते सूर्यदेव आहेत। डोळ्यांचे विकार, त्वचा रोग आणि जुनाट आजार बरे करण्यासाठी सूर्यदेवांची उपासना अत्यंत महत्त्वाची ठरते। तुम्हाला आयुष्यात अपयशाचे तोंड पाहायचे नसेल तर सूर्यदेवाला आवर्जून अर्घ्य द्या, सूर्यदेवाची उपासना करा, आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा, ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।